मोबाईलची रिंग वाजली. रसिका वेगाने धावत जाऊन फोन उचलते. दुसऱ्या बाजूने आवाज आला, तुम्ही डॉक्टर कुणाल यांच्या घरून बोलत आहात का? हो. पण तुम्ही कोण बोलत आहात? तुम्ही त्यांच्या पत्नी आहात का? हो. पण एवढे प्रश्न का विचारत आहात? तुम्ही कोण आहात आणि कुणालचा मोबाईल तुमच्याकडे कसा? तेव्हा दुसऱ्या बाजूने शांत पण चिंताग्रस्त आवाज आला, माझं नाव श्रीकांत आहे. तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. मी त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केलं आहे. कृपया लवकर या. अपघात? ते बरे आहेत ना? आत्ताच अर्ध्या तासांपूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. ते सध्या स्थिर आहेत. पण तुम्ही त्वरित या. ठीक आहे, मी लगेच येते, असं म्हणत रसिकाने फोन ठेवला. तिच्या मनाला क्षणभर वाटलं हे सगळं खोटं असावं. पण कोण असं विनाकारण चुकीचं सांगेल? एखाद्या अनर्थाची चाहूल लागल्यासारखं तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती विचारात पडली, माझ्याच बाबतीत असं का होतं नेहमी? आयुष्यात आधीच इतकी संकटं पुरेशी नव्हती काय, की आणखी एक वादळ कोसळलं? हे देवा, माझं सगळं काही घे, पण माझ्या कुणालच्या जीवाची रक्षा कर, असं मनोमन प्रार्थना करत तिने पर्समध्ये पैसे ठेवले, दार बंद केलं आणि बाहेर पडू लागली. इतक्यात वरच्या बाल्कनीत बसलेल्या सुषमा काकूंनी आवाज दिला, अगं बाळा, एकटी कुठं चालली आहेस? काय झालं? अजून कुणाल आला नाही का? नाही काकू, त्यांचा अपघात झाला आहे, असं म्हणताना रसिकाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. सुषमा काकू लगेच म्हणाल्या, थांब बाळा, एवढ्या रात्री एकटी जाणं योग्य नाही. आम्ही दोघंही तुझ्याबरोबर येतो. त्यांचं बोलणं ऐकून रसिकाच्या तुटलेल्या मनाला एक दिलासा मिळाला. या अनोळखी शहरात ती पूर्णपणे एकटी नव्हती. कुणालशिवायही कोणीतरी होतं ज्यांच्यावर ती विसंबू शकत होती. खरं तर सुषमा काकू तिच्यासाठी आईसारख्या होत्या. त्या तिच्या घरमालकीण होत्या. पण घरातल्या मायेचं नातं त्यांच्याशी जुळलं होतं. त्यांची मुलं परदेशात स्थायिक झाल्याने त्यांनी घराचा एक भाग भाड्याने दिला होता आणि रसिका तिथे राहत होती. सुषमा काकूंनी तिला कधीच एकटेपणाची जाणीव होऊ दिली नव्हती. आजही तिच्या मनस्थितीचा अंदाज त्यांनी अचूक घेतला आणि क्षणाचाही विलंब न करता तिच्याबरोबर यायचं ठरवलं. काकांनी त्वरित गाडी बाहेर काढली आणि तिला हॉस्पिटलकडे घेऊन निघाले. सुषमा काकू पुन्हा पुन्हा रसिकाच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देत होत्या. पण तिच्या मनात विचारांचा तांडव उसळला होता. कुणाल कसा असेल? त्याला किती लागलं असेल? प्रत्येक क्षण तिच्यासाठी डोंगरासारखा जड वाटत होता. गाडीच्या वेगाबरोबर तिचा भूतकाळ डोळ्यांसमोर उभा राहू लागला. तिच्या जन्मानंतरच आईचं निधन झालं होतं आणि त्या दिवसानंतर अपशकुनी हा ठप्पा तिच्या आयुष्यावर कोरला गेला. बाबा आईवर फार प्रेम करत होते. तिचं निधन ते सहन करू शकले नाहीत. त्यांना वाटलं हीच मुलगी त्यांच्या बायकोच्या मृत्यूचं कारण आहे आणि त्यांनी आयुष्यभर तिचं तोंड न पाहण्याचा निर्णय घेतला. आजी आजोबांनी खूप समजावलं, पण ते हट्टाने परदेशी गेले आणि कधीच मागे वळून पाहिलं नाही. रसिकेला मग आजी आजोबांचाच आधार होता. पण जेव्हा ती 8 वर्षांची होती तेव्हाच एका अपघातात त्यांनीही प्राण गमावले. त्यावेळी रसिका त्यांच्याच बरोबर होती. बाबा केवळ त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी भारतात आले. तिला ना मामा मामी होते, ना कुणी जवळचं नातं. एकमेव मावशीने तिच्या बाबांशी चर्चा केली, पण त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, या अपशकुनी मुलीसाठी माझ्या घरात जागा नाही. तुला हवं असेल तर तू ठेवून घे, नाहीतर अनाथ आश्रमात पाठवून दे. बाबांच्या त्या शब्दांनी तिचं हृदय तुटून गेलं. तिला समजत नव्हतं कोणी आपल्या रक्ताच्या नात्यालाही इतक्या सहजपणे परक कसं करू शकतं. त्यांनी आपली पत्नी गमावली होती, पण रसिकानेही तर आईचं प्रेम गमावलं होतं. मावशी तिला आपल्यासोबत घेऊन आली खरी, पण रसिकाच्या दुःख कथेचा शेवट अजूनही झाला नव्हता. मावशीने तिला मनापासून स्वीकारलं होतं, मात्र तिच्या स्वतःच्या मुलांनी आईच्या या निर्णयाला कधीच संपूर्ण मान्यता दिली नाही. मावशीच्या मुलीला साक्षीला तिच्यासोबत खोली शेअर करायला सांगितलं.
तेव्हा ती चिडून म्हणाली, मला एकटीने अभ्यास करण्याची सवय आहे. ही माझ्यासोबत राहिली तर माझं लक्षच विचलित होईल आणि शिवाय माझ्या खोलीत जागाही नाही. जर कधी चुकून रसिकाने साक्षी किंवा मावशीचा मुलगा प्रणवच्या वस्तूंना हात लावला तर ते तिच्यावर हात उचलायलाही मागे पुढे पाहत नसत. काकांनाही तिच्याबद्दल विशेष आपुलकी नव्हती. ते तसे पुरुष होते, बायकांच्या माहेरहून आलेल्या भेटवस्तू आवडीने स्वीकारणारे, पण तिथल्या जबाबदाऱ्यांपासून कायम पळ काढणारे. आणि यावेळची जबाबदारी तर 2 दिवसांची नव्हती, ती आयुष्यभराची होती. म्हणूनच तेही मावशीवर नाराज झाले होते. एका दिवशी रसिकाने काकांना मावशीशी बोलताना ऐकलं होतं. तिच्या वडिलांनी तिची जबाबदारी घ्यायला नकार दिला. मग तुलाच तिची एवढी काळजी का? आपण काही खानदानी श्रीमंत नाही की दुसऱ्यांच्या मुलीचा भार वाहू. माझा पगार एवढा कमी, मुलांच्या शिक्षणालाही पुरत नाही. घर खर्च, भाडं, आता तिचा खर्च कोण उचलणार? काकांचं बोलणं ऐकून मावशी गप्प झाली होती. त्या रात्री रसिकाने उशीमध्ये तोंड लपवून मनसोक्त रडली. ती खरंच अपशकुनी आहे का? हा प्रश्न तिच्या मनात पुन्हा पुन्हा घोळू लागला. आई तिच्या जन्मानंतरच गेली. वडिलांनी जिवंत असूनही तिला मेली समजलं. आजी आजोबा होते, त्यांनी तिला स्वीकारलं, पण नियतीने त्यांनाही तिच्यापासून हिरावून घेतलं. आणि आता जेव्हा मावशीने थोडासा आनंद तिच्या रिकाम्या ओंजळीत ओतायचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्याच आयुष्यात सावल्यांचं ग्रहण पडलं आणि त्यासाठी जबाबदार ती स्वतः आहे अशी भावना तिच्या मनात रुजू लागली. पण ती मनात असूनही काही करू शकत नव्हती, कारण एकमेव आश्रयस्थानही सोडून ती कुठे जाणार होती? मावशीची दोन्हीही मुलं शहरातील प्रतिष्ठित शाळेत शिकत होती, तर रसिकाचं नाव काकांनी सरकारी शाळेत घातलं. तिच्या पुस्तकांचा आणि कपड्यांचा खर्च भागवण्यासाठी काकांनी घरातील नोकरांनी कामावरून काढून टाकली. आता घरातील सगळं ओझं मावशी आणि रसिकाच्या अंगावर पडलं. सकाळी ती लवकर उठून मावशीला कामात मदत करायची आणि शाळेतून परत आल्यानंतर उरलेलं काम पूर्ण करायची. मावशीची दोन्हीही मुलं स्वतःच्या हाताने पाणीही पीत नसत. छोट्यातल्या छोट्या कामासाठी रसिकाला ओरड मिळायची. तिला आपल्या मावशीच्या डोळ्यात तिच्यासाठीची वेदना दिसायची. पण मावशी स्वतःच्या नवऱ्या मुलांसमोर विवश होती. हायर सेकंडरी पूर्ण झाल्यावर रसिकाने शिक्षणाबरोबर एका शाळेत नोकरी धरली. शाळा घरापासून दूर असल्याने ये जा करताना वेळ आणि पैसे दोन्हीही खर्च होत होते. म्हणूनच तिनं ठरवलं, शाळेजवळच एक खोली घेऊन राहावं. मी शाळेजवळच राहते असं जेव्हा तिनं सांगितलं, तेव्हा कुणाच्याही चेहऱ्यावर दुःख किंवा काळजीचा भाव नव्हता. कोणीही एकटी राहू नकोस असं म्हणालं नाही. काळजावर दगड ठेवून जेव्हा ती सगळ्यांचा निरोप घेत होती, तेव्हा मावशी दबक्या आवाजात म्हणाली, रसिका बाळा, माझ्याजवळ दुसरा पर्याय नाही. मी विवश आहे, पण माझ्या मनात नेहमी तुझी काळजी राहील. कधी कधी येऊन मला भेटत जा. मी तुझं कष्ट आणि तुझा आत्मविश्वास पाहिला आहे. कोणावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेव. स्वयंसिद्धा बन गं मुली, तेव्हाच तू या निर्दयी जगाशी 2 हात करू शकशील. मावशीचं बोलणं ऐकून रसिकाच्या डोळ्यात अश्रू दाटले. खरं तर मावशीशिवाय कुणीच तिला कधी आपलं मानलं नव्हतं. तरीही तिच्यासाठी घर म्हणजे तेच होतं. काही दिवस ती प्रत्येक रविवारी मावशीच्या घरी जायला लागली. तिला वाटलं, कदाचित थोडं अंतर वाढल्याने नाती पुन्हा मऊ होतील. कदाचित तिच्या लोकांना तिची ओढ वाटेल. पण वास्तव तसंच कठोर होतं. मावशीशिवाय तिला अजूनही कुणाचं स्वागत मिळालं नाही. ही जाणीव होताच तिनं हळूहळू मावशीच्या घरी जाणं कमी केलं. वेळेनुसार रसिकाने MA आणि MEd ही दोन्ही पदवी उत्तम गुणांनी पूर्ण केली. तिला महाविद्यालयात अध्यापिका म्हणून नियुक्ती मिळाली. आता तिच्या आयुष्याला एक स्थिर दिशा मिळाली होती. हळूहळू मावशीच्या दोन्हीही मुलांचं लग्न झालं. मुलगी साक्षी लग्न करून सासरी गेली, तर प्रणव नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात स्थायिक झाला. मुलं घराबाहेर गेल्यानंतर मावशी एकटी पडली. याच काळात काकांचं निधन झालं. साक्षी आणि प्रणव वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी आले.
काही दिवस राहिले आणि पुन्हा निघून गेले. पण मावशी पुन्हा त्या रिकाम्या घरात एकट्याने जगू लागली. एका रविवारी रसिका नेहमीप्रमाणे मावशीला भेटायला गेली. मावशी प्रेमाने म्हणाली, "रसिका बाळा, एवढं मोठं घर आहे, पण आता हे घर रिकामं वाटतंय. शांतता इतकी वाढली की जणू भिंतीही माझ्याशी बोलायला आतुर आहेत. तू इथं माझ्याबरोबर राहायला ये ना." मावशीच्या प्रेमळ विनंतीला नकार देणं रसिकाला जड गेलं. मावशीचं मन न दुखवता ती पुन्हा त्या घरात तिच्या प्रेमळ सावलीखाली राहायला आली. एकेकाळी ज्या मजबुरीने तिला हे घर सोडावं लागलं होतं, त्या घरात ती आता आपल्या इच्छेने परतली होती. तिच्या आगमनाने मावशी हळूहळू सावरू लागली. तब्येतीत सुधारणा झाली. खरं म्हणजे घरात कितीही सुख सुविधा असल्या तरी जर मनात समाधान नसेल तर माणूस कितीही संपन्न असला तरी अस्वस्थच राहतो. काकांच्या मृत्यूनंतर मावशी शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही कोलमडून गेली होती. एकटेपण तिच्या प्रत्येक क्षणात झिरपत होतं. पण जेव्हा प्रणव आणि साक्षीला हे कळलं की रसिका पुन्हा मावशीबरोबर राहू लागली आहे, तेव्हा त्यांचं मन चंचल झालं. दुसऱ्याच दिवशी ते दोघंही आपल्या कुटुंबासह आईकडे आले. घरात येताच त्यांनी रसिकाला खोटं खरं बोलायला सुरुवात केली. त्यांच्या मनात भीती होती की रसिका कदाचित आईचं घर आणि संपत्ती आपल्या नावावर करून घेईल. मात्र मावशीने त्यांच्या मनातील शंकेचा थाक घेतला. शांत पण ठाम स्वरात ती म्हणाली, "अहो, तुम्हा दोघांची भीती व्यर्थ आहे. ही मुलगी तुम्हाला लहानपणापासून ओळखते. तुमचं खरकटं खाऊन, तुमचे जुने कपडे घालून ती वाढली. तरी कधी तिने काही मागितलं का? तुमच्या कुठल्याही वस्तूवर हक्क सांगितला का? आता ती स्वतःच्या कष्टाने उभी राहिली आहे. तिला स्वतःचं आयुष्य सापडलं आहे. मग तिला या पडत्या घरावर डोळा ठेवायची काय गरज? खरं सांगायचं तर बाळांनो, ज्याचे पाय वाळूत घट्ट रोवलेले असतात त्यांनाच पायाखालची वाळू सरकण्याची भीती वाटते. रसिका इथे स्वतःहून आलेली नाही. मीच तिला बोलावलं आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे. तुमच्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. तुमच्या या वागण्याने माझ्या मनाला मोठा धक्का बसला आहे. तुमच्यापैकी एकानंही इतकं तरी विचारलं नाही की आई, तू आमच्याबरोबर चल, तू एकटी कशी राहशील? पण दिसतंय तुम्हा दोघांना तुमचं स्वातंत्र्यच अधिक प्रिय आहे. आज तुमचं हे वर्तन पाहून मला स्पष्टपणे म्हणावंसं वाटतं, मी तुम्हा दोघांपेक्षा रसिकाला जास्त जवळची मानते. हो, तुम्ही माझ्या पोटी जन्माला आला आहात, पण माझ्या मनाला कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का? रसिका तर फक्त तुमच्या मावशीची मुलगी आहे, तरीही ती माझ्या मनाला नेहमी जवळची वाटली. तुम्ही नेहमी मिळवण्याचाच विचार केला, पण देण्याचं मोल कधी जाणलं नाही. अहंकारात बुडालात आणि हे विसरलात की प्रेम कधीही एकतर्फं नसतं. मी तुमच्याविषयीची जबाबदारी पूर्ण केली आहे. आता मला या मुलीविषयीची जबाबदारी पार पाडायची आहे. मग त्यात तुम्हाला त्रास का व्हावा? मावशीच्या आत्मविश्वासपूर्ण शब्दांनी घरात क्षणभर शांतता पसरली. रसिकाच नव्हे तर साक्षी आणि प्रणव दोघेही अवाक झाले. मावशीने त्यांना गप्प केलं, पण त्यांच्या मनात पेटलेली तिरस्काराची आग मात्र तिने ओळखली होती. रसिकेचं मन कोमजलं. ती निघून जावं असं अनेकदा वाटलं, पण मावशीचं ममत्व तिला पायातल्या बेड्यांसारखं रोखून धरत होतं. तिला कळत नव्हतं साक्षी आणि प्रणव तिचा एवढा तिरस्कार का करतात. त्यांच्या प्रेमाची एक झलक मिळवण्यासाठी ती लहानपणी त्यांच्या कपड्यांना इस्त्री करायची, त्यांच्या बुटांना पॉलिश लावायची. एवढंच नव्हे तर त्यांचं अगदी छोट्यातलं छोटं कामही हसत मुखाने करायची. पण तरी देखील ते तिच्याशी सरळ बोलत नसत. तिला अजूनही आठवतं, दिवाळीच्या वेळी मावशी आपल्या दोन्हीही मुलांना कपडे घ्यायला गेली होती. त्यावेळी तिने रसिकासाठीही एक ड्रेस घेतला होता, पण तो ड्रेस पाहून संपूर्ण घरात असा गदारोळ उडाला की स्वतः मावशीच्याही डोळ्यात अश्रू आले. त्या घटनेनंतर रसिकाला नेहमी साक्षीचे जुने कपडेच घालावे लागले. जर कधी एखादा ड्रेस मोठा झाला
तर मावशी त्याला कापून तिच्या मापाचा करायची. वेळ पुढे सरकला होता, पण त्या कठू आठवणींची टोचणी आजही रसिकाच्या मनात होती. एका दिवशी ती कॉलेजमधून घरी आली. इतक्यात दाराची बेल वाजली. रसिकाने दरवाजा उघडला. समोर एक देखणा तरुण उभा होता. तेवढ्यात मावशी खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, "अरे बाळा, आत ये ना." बाळा म्हणत मावशी त्याला आत घेऊन आली. मग रसिकाकडे वळून म्हणाली, "रसिका, हा माझ्या बालमैत्रीण उषाचा मुलगा कुणाल. सरकारी रुग्णालयात डॉक्टर आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची बदली इथे झाली. आपल्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो." हे ऐकून रसिका हलकसं हसली आणि काही न बोलता आत निघून गेली. कुणाल मावशीशी थोडा वेळ गप्पा मारून निघून गेला. हळूहळू कुणालचं त्या घरात येणं जाणं वाढलं. रसिका त्याच्याकडे फक्त तिरक्याच नजरेने पाहायची, कधी कधी हसून टाळायची. एके दिवशी तिचा तो शांतपणा पाहून कुणाल हसत म्हणाला, "काकू, तुमची मुलगी मुकी आहे का?" मावशीही हसून म्हणाली, "नाही रे कुणाल बाळा, पण तिला शांत राहायची सवय लागली आहे. आता तूच सांग, अशी शांत राहिली तर आजच्या काळात कोण तिच्याशी लग्न करेल?" हे वाक्य ऐकून रसिका काही न बोलता उठली आणि आत गेली. तेवढ्यात कुणालचा आवाज तिच्या कानावर पडला, "काकू, जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या या मुक्या मुलीला बोलायला शिकवण्याची जबाबदारी मी घेतो." मावशी आश्चर्याने म्हणाली, "कुणाल बाळा, म्हणजे काय म्हणतोयस तू? माझ्या लक्षात आलं नाही." कुणाल शांतपणे म्हणाला, "काकू, जर रसिकाची संमती असेल तर मला तिच्याशी लग्न करायचं आहे." मावशी थोडी गोंधळली, "अरे बाळा, तू काय बोलतोयस? आम्ही क्षत्रिय आहोत आणि तुम्ही ब्राह्मण. उषा या लग्नाला तयार होईल का? आणि आणखी एक गोष्ट सांगते, रसिका माझी मुलगी नाही, ती माझ्या बहिणीची मुलगी आहे. पण मी तिला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं आहे." कुणाल शांतपणे हसला आणि म्हणाला, "काकू, मला या सगळ्याशी काहीही देणं घेणं नाही. ती तुमची मुलगी असो की कोणाचीही, किंवा तिची जात काहीही असो, मला फक्त एवढंच माहीत आहे की मला रसिका आवडते आणि मला तिच्याबरोबर आयुष्य जगायचं आहे." उषाताईंनी आपल्या मुलाच्या इच्छेचा मान ठेवला आणि या लग्नाला होकार दिला. दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं आणि रसिका आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघाली. कुणालच्या घरची सून म्हणून पहिल्यांदाच रसिकाला वाटलं, आयुष्य खरंच किती सुंदर असतं. दिवस हसत खेळत सरत होते. पण काही दिवसातच कुणालची बदली दुसऱ्या शहरात झाली. नवीन ठिकाण, नवीन वातावरण. रसिकाचं मन काही लागत नव्हतं. आधी नोकरीमुळे ती दिवसभर व्यस्त असायची, पण आता तिच्याकडे वेळच वेळ होता. त्याचबरोबर मावशीची आठवण मनात सतत ठाण मांडून बसली होती. कधी कधी ती फोनवर मावशीशी बोलायची, "मावशी, तुझी खूप आठवण येते." तेव्हा मावशी हसून म्हणायची, "रसिका बाळा, आता तू माझी काळजी करू नको. तुझ्या संसारात मन लाव. आजकाल कोण राहतो का आई वडिलांच्या जवळ? नोकरी असली की बदल्या होतात." हे असंच चालायचं. हळूहळू लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं आणि आता ती आई होणार होती. ती त्या आनंदी विचारात हरवली होती. तेवढ्यात अचानक गाडीचा ब्रेकचा तीव्र आवाज झाला आणि तिच्या मनात सुरू असलेल्या विचारांचा प्रवाह एका क्षणात थांबला. गाडी एका चौकात थांबली होती. काही वेळापूर्वी तिथे कदाचित अपघात झाला असावा, म्हणूनच संपूर्ण रस्ता ठप्प झाला होता. ट्रॅफिक हळूहळू मोकळी होऊ लागली आणि प्रत्येक जण जिथून शक्य होतं तिथून वाट काढत पुढे सरकत होता. ते दृश्य पाहून रसिकाच्या मनात विचार आला, खरंच काहीही झालं तरी आयुष्य थांबत नाही. कोणालाही कोणाची काळजी नसते. ज्याच्यावर संकट येतं तोच त्याचा भार एकट्यानं वाहत राहतो. क्षणभरातच तिच्या मनातली भीती चेहऱ्यावर उमटली. अंग घामानं निथळत होतं आणि आवाज तुटक होत म्हणाले, "काकू, अजून हॉस्पिटल किती लांब आहे?" "रसिका बाळा, आपण थोड्याच वेळात पोहोचू." असं म्हणत अशोक काकांनी तिला धीर दिला. तिची अवस्था पाहून सुषमा काकूंनी तिचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला आणि प्रेमाने आश्वस्त केलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर ते रिसेप्शनवर चौकशी करत असतानाच फोन करणारा तो माणूस धावत त्यांच्या जवळ आला. त्याने काही न बोलता त्यांना थेट कुणालकडे नेलं. कुणालच्या हातापायांना आणि डोक्याला पट्ट्या बांधलेल्या
पाहताच रसिकाच्या डोळ्यात काळोख दाटला. ती थरथर कापत शुद्ध हरपली. सुषमा काकूंनी कसंबसं तिला आधार दिला. त्या माणसाकडे पाहत रसिकाच्या मनात एकच भावना उमटली, हा तर देवदूतच असावा. ह्याच्यामुळेच माझा कुणाल वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. दरम्यान अशोक काका डॉक्टरांशी बोलू लागले. डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, आत्ताच काही निश्चित सांगता येणार नाही, पण जर यांना आणण्यात थोडाही विलंब झाला असता तर त्यांना वाचवणं अत्यंत कठीण झालं असतं. काकांनी तात्काळ रसिकाकडून फोन नंबर घेतला आणि कुणालच्या आईवडिलांना व तिच्या मावशीला संपूर्ण घटनेची माहिती दिली. रात्रीचे 12 वाजले तरी कुणाल अजून शुद्धीवर आला नव्हता. अशोक काका रसिकासाठी थोडं खायला घेऊन आले. सुषमा काकूंनी प्रेमानं तिच्यासमोर ताट ठेवलं आणि म्हणाल्या, रसिका बाळा, मला ठाऊक आहे तुला काहीही खाण्याचं मन नाही, पण अशा अवस्थेत उपाशी राहणं तुझ्यासाठीही चांगलं नाही आणि तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी तर अजिबात नाही. धीर धर बाळा, कुणाल लवकरच बरा होईल, देव त्याची रक्षा करेल. कुणालला ICUमध्ये ठेवण्यात आलं होतं. तो डॉक्टर असल्याने त्याची विशेष काळजी घेतली जात होती, पण हॉस्पिटलच्या नियमानुसार आत फक्त एकाच व्यक्तीला राहण्याची परवानगी होती. अशोक काकांनी स्वतः राहण्याची तयारी दर्शवली आणि रसिकाला घरी जाऊन थोडा आराम करण्यास सांगितलं, पण ती कुणालला एकटं सोडून कशी जाऊ शकली असते. ते दोघे निघताना म्हणाले होते, काहीही गरज भासली तर आम्हाला लगेच फोन कर, आम्ही ताबडतोब येऊ. रसिका मात्र कुणालच्या पलंगाशेजारील बाकावर शांत बसली. कुणालच्या अंगावर जोडलेल्या नळ्या पाहून तिच्या मनात चिंतेचे तरंग उठले. सासूबाईंचे शब्द तिच्या कानात पुन्हा घुमू लागले, सुनबाई, माझं अमूल्य धन तुला सोपवते आहे. मला खात्री आहे तू याची काळजी स्वतःच्या जीवापेक्षा जास्त घेशील. पण आता ती स्वतःलाच विचारत होती, मी का माझं वचन पाळू शकले नाही. या विचारानं तिच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ सुरू झाला. थांबायचं नावच नव्हतं. ज्याने तिच्या कपाळावरचा एक थेंब घाम पाहूनही विचारपूस केली असती, तोच कुणाल आज बेशुद्ध निश्चल तिच्यासमोर पडला होता. आता काही सांगता येत नाही. डॉक्टरांचे शब्द तिच्या मनात घुमत राहिले. उद्या सासू सासरे येतील तेव्हा मी त्यांना काय सांगणार. मनात पुन्हा पुन्हा एकच आवाज उमटत होता, हे देवा, मी कोणता अपराध केला आहे. माझं सर्व काही घे, पण माझ्या कुणालचा जीव वाचव. तोच माझं प्राण, माझं सर्वस्व आहे. त्यानेच मला आयुष्याच्या अंधारातून बाहेर काढलं आणि आता तू पुन्हा मला त्या अंधारात ढकलतोयस का. कुणालशिवाय मी कशी जगेन. या पोटातल्या लेकराची काळजी कोण घेईल. की त्यालाही माझ्यासारखं दुसऱ्यांच्या तुकड्यांवर वाढावं लागेल का. अशा विचाराने तिचं मन भारावून गेलं होतं. तेवढ्यात कुणालच्या तोंडातून एक हलकी अस्पष्ट किंकाळी फुटली. रसिका धावत डॉक्टरांना बोलावून आणली. त्यांनी तपासणी केली. नर्सला इंजेक्शन द्यायचा आदेश दिला आणि शांतपणे बाहेर निघून गेले. तिनं काही विचारायचा प्रयत्न केला, पण कोणीच उत्तर दिलं नाही. आई, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, असं म्हणताच तिच्या पोटात हालचाल झाली. त्या क्षणिक स्पर्शानं तिच्या तुटलेल्या मनाला क्षणभर दिलासा मिळाला. तेवढ्यात कुणालला ऑपरेशन थिएटरकडे नेत होते आणि त्याच क्षणी तिचे सासू सासरे मावशीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. त्यांना पाहताच रसिकाचा बांध फुटला. ती हंबरडा फोडून रडू लागली. मनात साचलेला सारा वेदनेचा सागर डोळ्यातून ओघळून बाहेर पडला. मावशीच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. तिनं रसिकाच्या डोक्यावरून थरथरणाऱ्या हातानं हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सासूबाई जवळ येऊन म्हणाल्या, रसिका बाळा, रडू नकोस, धैर्य ठेव. ही सगळी आपल्या श्रद्धेची, आपल्या सहनशक्तीची परीक्षा आहे. कालच अविनाश आला आहे, तो सगळं सांभाळून घेईल. सासूबाईंचे शब्द ऐकून रसिकाच्या मनाला थोडा आधार मिळाला. कारण अविनाश हा फक्त कुणालचा जिवलग मित्र नव्हता, तर एक कुशल सर्जनही होता. त्या दोघांनी एकत्र MBBS केलं होतं. तो आल्यानंतर तात्काळ डॉक्टरांशी बोलायला गेला. तेव्हाच लक्षात आलं, तो कुणालचा केवळ मित्र नाही, तर एक अनुभवी शल्य चिकित्सक आहे. डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची परवानगी दिली. ऑपरेशन सुरू झालं.
अविनाश सतत डॉक्टरांसोबत ऑपरेशन थिएटरमध्येच होता. पण काही वेळानंतर मशीनच्या बीपचा आवाज अस्थिर होऊ लागला. कुणालचा श्वास वेगाने चढ उतार होत होता. हे पाहताच नर्स बाहेर आली आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, कुणाल, डॉक्टरांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. हे ऐकताच रसिकाच्या पोटात पुन्हा हालचाल झाली. तिचं अंग थरथरू लागलं. चेहरा पांढरा फटक पडला. काही वेळातच तिची प्रकृती बिघडली म्हणून तिलाही तात्काळ आपत्कालीन कक्षात नेण्यात आलं. रसिकेची अवस्था पाहून डॉक्टरांनी तातडीने सिझेरियनद्वारे प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी रसिका एका नव्या जीवाला जन्म देण्यासाठी झगडत होती आणि अगदी त्याच वेळी कुणालच्या जीवनाची दोर तुटली. खरंच जीवन मरणावर कुणाचंही प्रभुत्व नसतं. ज्याला जायचं असतं तो लाख पहारे ठेवले तरी जातोच आणि ज्याला यायचं असतं तो हजारे अडथळे तोडूनही या जगात येतो. कदाचित म्हणूनच त्यांची मुलगीही महिनाभर आधी जन्माला आली, नाहीतर अजून 1 महिना प्रसूतीस बाकी होता. जर माणसाच्या इच्छेनुसार सगळं घडत असतं तर या जगात दुःख नावाचं काहीच राहिलं नसतं. माणूस काही विचार करतो पण होतं काहीतरी अगदी वेगळंच आणि कदाचित हाच जीवनाचा शाश्वत सत्य आहे. रसिकेची नाजूक अवस्था पाहून कुणालच्या मृत्यूची बातमी तिच्यापासून लपवण्याचा तिच्या घरच्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. पण इतकी मोठी गोष्ट किती काळ लपवून ठेवता आली असती? जे गुपित उघडायचं होतं ते शेवटी उघडलंच. घरच्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली उदासी काही न सांगताही सगळं सांगून गेली. रसिका जिवंत असूनही आतून कोसळली होती. ना खाण्याची इच्छा, ना बोलण्याची. ती फक्त आपल्या नवजात मुलीकडे एकटक पाहत बसायची आणि मनात विचार करायची, ही माझ्यासारखी अशुभ तर नाही ना? जन्म घेताच हिनं आपल्या वडिलांना गमावलं की माझ्या अशुभतेनं पुन्हा मला एकटं केलं? मन म्हणायचं, जे झालं ते झालं. हेही एक अपघात समजून विसरून जा आणि पुन्हा आयुष्य सुरू कर. पण विसरणं इतकं सोपं असतं का? माझ्या मुलीचं आयुष्यही माझ्यासारखं एकटं वेदनांनी भरलेलं तर होणार नाही ना? सासूबाई, सासरे आणि मावशी सगळेच जण मिळून तिचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होते. पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू तर कुणाल बरोबरच निघून गेलं होतं. कुणालच्या आठवणी तिला जगू देत नव्हत्या आणि आपल्या बाळाचा निरागस चेहरा तिला मरू देत नव्हता. कधी कधी ती विचार करायची, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. पण पुढच्याच क्षणी मनात एक आवाज उठायचा, मी एकटी नाही. माझ्याजवळ माझ्या कुणालचा अंश आहे. त्याच्यासाठी मला जगायलाच हवं. ती हा विचार पुन्हा पुन्हा मनात पक्क करत होती. पण क्षणातच तिच्याच विचारांनी तिचा विश्वास खचवला आणि ती हळूहळू एका काळोख्या दरीत बुडत चालली होती. आता तिला हॉस्पिटलमधून सोडण्यात येणार होतं. आता मी कुठे जाणार? माझ्या सासरचे लोक मला आपल्याबरोबर घेऊन जातील का? की मी मावशीबरोबर जाऊ? ती विचारांच्या भोवऱ्यात हरवली होती. तेवढ्यात सासूबाई आणि सासरे तिच्या डिस्चार्जच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण करून तिच्याजवळ आले. त्यांच्या डोळ्यात लपलेल्या वेदना पाहून ती शांतपणे त्यांच्याबरोबर निघाली. मावशी ही हॉस्पिटलमधून तिच्या घरी सोबत आली आणि काही दिवस तिच्याबरोबर राहिली. पण काही दिवसांनी जेव्हा मावशी परत जाण्यास निघाली तेव्हा रसिका पहिल्यांदाच मोठ्याने रडू लागली. मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर मांडल्या. मावशी शांतपणे ऐकत होत्या. मग म्हणाल्या, रसिका बाळा, तू शिकलेली असूनही असा विचार करतेस? कोणताही माणूस अशुभ असू शकत नाही ग. जर असं असतं तर तुझ्या मांडीवर हे हसतं खेळतं बाळ नसतं. सुख दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतंच, पण काहींच्या वाट्याला घटना थोड्या जास्तच येतात. प्रत्येक घटनेनंतर एक नवीन आयुष्य सुरू होतं. हे अटल सत्य आहे. थोडं धैर्य ठेव बाळा. जो गेला त्याला कोणी परत आणू शकत नाही. पण जे काही उरले त्यातच आपला आनंद शोधायचा प्रयत्न कर. तू नशीबवान आहेस. तुला एवढं प्रेम करणारं सासर लाभलंय. काळजी करू नकोस. सगळं हळूहळू सुरळीत होईल. त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना पाहून रसिकाला कळत नव्हतं, मावशी तिला दिलासा देत होत्या की स्वतःच्या मनाची समजूत काढत होत्या. वेळेच्या प्रवाहाला कोण थांबवू शकलं आहे? तो आपल्या गतीनुसार पुढेच जात राहतो. दिवस रात्र बदलत होते, पण रसिकाच्या आयुष्यात ना दिवसाचा प्रकाश उरला होता, ना रात्रीचा अंधार.
तिचा काळोख झाकू शकत होता. ती जगत होती, पण जगण्याची इच्छा संपली होती. फक्त एवढाच दिलासा होता, तिच्या मुलीला आजी आजोबांचं प्रेम मिळत होतं. एके दिवशी ती आपल्या मुलीला कुशीत घेऊन झोपली होती. तेवढ्यात सासूबाई खोलीत आल्या. रसिका बाळा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, त्या हळू आवाजात म्हणाल्या. रसिका उठून बसली. बोला ना आई, काय बोलायचं होतं? सासूबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, हे बघ रसिका, कुणाल आमचा मुलगा होता आणि तुझा नवरा. त्याच्या जाण्याने आम्हाला दुःख झालंय, पण त्यापेक्षा जास्त तुझी काळजी वाटते. एका स्त्रीसाठी नवऱ्याचं स्थान काय असतं हे फक्त दुसरी स्त्रीच जाणते. तिचं सौभाग्य, तिचं हसू, तिचा आनंद हे सगळं तिच्या नवऱ्याशी जोडलेलं असतं. पहिल्यांदा तू आमची सून होतीस, पण आता आमची मुलगी आहेस. आपल्या मुलीला असं जगताना पाहून कोण सुखात राहू शकेल? म्हणून मी तुझ्यावर कोणताही दबाव टाकत नाही. फक्त एक प्रस्ताव ठेवते. निर्णय पूर्णपणे तुझा असेल, पण विचार मात्र खोलवर कर. काही क्षण शांतता पसरली. मग सासूबाई हळूच म्हणाल्या, रसिका, एका मुलाला आईबरोबरच वडिलांच्या प्रेमाचीही गरज असते. तेव्हाच त्याचा पूर्ण विकास होतो. तुला वाईट वाटणार नसेल तर एक प्रश्न विचारू का? रसिका शांतपणे म्हणाली, आई, तुम्ही मला मुलगी म्हणत आहात आणि परवानगीही विचारत आहात. तुम्ही माझी आई आहात, काहीही विचारू शकता. सासूबाई थोडं हसल्या आणि म्हणाल्या, रसिका बाळा, अविनाश तुला कसा वाटतो? जर तू तयार असशील तर मी त्याच्याशी बोलून घेते. रसिका चकित होऊन थरथरत्या आवाजात म्हणाली, आई, हे काय बोलत आहात तुम्ही? मी असा विचार कधी केला नाही. कुणालची जागा मी दुसऱ्या कुणालाही कशी देऊ शकते? मी त्याच्या आठवणींमध्ये आयुष्य काढू शकते, पण दुसऱ्या लग्नाचा विचार, तो तर स्वप्नातही शक्य नाही. आणि तुम्ही तुमची नात गार्गीशिवाय राहू शकणार आहात का? रसिकाचा आवाज थरथरत होता. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, दुःख आणि संभ्रम सगळंच एकाच वेळी उमटलं होतं. तेव्हा सासूबाई शांतपणे म्हणाल्या, हे बघ रसिका, हे खरं आहे की आमच्या नातीशिवाय राहणं आम्हाला शक्य नाही, पण आमच्या स्वार्थासाठी तुझ्या आनंदावर पाणी फिरवायचं आम्हाला कधीच पटणार नाही. माहिती आहे, असा निर्णय घेणं सोपं नसतं, पण एकटं आयुष्य जगणं त्याहून कठीण असतं. म्हणून जो निर्णय घे तो विचारपूर्वक घे आणि हेही लक्षात ठेव, आयुष्य जगणं इतकं सोपं नसतं, विशेषतः एका स्त्रीसाठी. कारण जगण्यासाठी तिला अनेक तडजोडी कराव्या लागतात. कधी त्या तडजोडी स्वतःच्या इच्छेने कराव्या लागतात, तर कधी परिस्थितीसमोर नतमस्तक व्हावं लागतं. शेवटी आपण सगळे पिकलेल्या फळांसारखे आहोत. कोण कधी कसा गळून पडेल याचा ठाव नाही. अविनाशला आम्ही चांगलं ओळखतो. त्याच्या डोळ्यात तुझ्यासाठी आणि गार्गीसाठी खरं प्रेम, जिव्हाळा आणि आपलंपण दिसतं. गार्गी फक्त आमची नात नाही, ती कुणालचा अंश आहे. आम्हाला फक्त एवढंच हवंय की तिला कधी कोणत्याही अभावात जगावं लागू नये, तिला कोणासमोर हात पसरावे लागू नयेत. आणि रसिका बाळा, कुणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही, ते पुढे चालतच राहतं. इतकं बोलून सासूबाईने आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि शांतपणे तिथून निघून गेल्या. रसिकाही रडू लागली. तिनं आपल्या आईला कधी पाहिलं नव्हतं, पण मावशीकडून आईसारखं प्रेम मिळालं होतं. मात्र सासूबाईंकडून मिळालेलं आईसारखं प्रेम हे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं वरदान होतं. तिच्या वडिलांनी आईच्या मृत्यूसाठी तिला दोष देऊन तिच्यावर अपशकुनीचा ठपका ठेवला होता, पण आज सासूबाईंच्या मायेने तो ठपका धुवून निघाला होता. त्यांनी तिला मुलीसारखा मान सन्मान दिला, तिच्या रिकाम्या पदरामध्ये आनंद ओतला आणि तिच्या ओठांवर पुन्हा हास्य उमटवायचा प्रयत्न केला. पण ती त्यांचा प्रस्ताव कसा स्वीकारू शकेल? तिनं तर कुणालवरच प्रेम केलं होतं. अविनाशकडे तिनं कधी त्या दृष्टीने पाहिलंही नव्हतं. मग माझ्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या भावनांशी खेळणं योग्य आहे का? ती मनात विचार करू लागली. असं केल्यावर मी अविनाश आणि त्याच्या आईवडिलांच्या नजरेत कमी होणार नाही का? कदाचित सासूबाईंना गैरसमज झाला असेल. अविनाश माझ्याशी का लग्न करेल? त्याच्यासाठी मुलींचा दुष्काळ पडला आहे का? हे विचार तिच्या मनात चक्राकार फिरत होते. आणि जर मी अविनाशशी लग्न केलं तर मला आयुष्यभर असं वाटत राहील की तो माझ्यावर दया करत आहे.
माझ्यावर उपकार करत आहे. आज तो गार्गीवर प्रेम करतो, पण भविष्यात त्याची स्वतःची मुलं झाली तर तो सगळ्यांशी सारखं वागेल का? नाही, कधीच नाही. मी माझ्या सुखासाठी माझ्या मुलीच्या आयुष्यात विष ओतणार नाही. जसं आयुष्य मी जगले तसं माझ्या मुलीला कधीच जगू देणार नाही. ती निर्धारपूर्वक म्हणाली. अचानक तिला मावशीचे शब्द आठवले. मी तुझं कष्ट आणि तुझा आत्मविश्वास पाहिलाय. रसिका, कोणावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. स्वयंसिद्धी हो ग मुली, तेव्हाच या निर्दयी जगासमोर तू उभी राहू शकतेस. हे आठवताच रसिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती मनाशी म्हणाली, मी स्वावलंबी बनेन. दुसरं लग्न करून कोणाच्या दयेची पात्र का बनू? असा विचार करत रसिका सासूबाईंच्या खोलीत आली. त्यांच्या पायाजवळ बसली आणि हळू आवाजात म्हणाली, आई, मी दुसरं लग्न कधीच करणार नाही. माझ्या कुणालची जागा दुसऱ्याने घेणं अशक्य आहे. मी का माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्याच्या रक्षणाची भीक मागू? माझ्याजवळ तुम्ही आणि बाबा आहात. हेच माझं कुटुंब, माझं बळ आहे. मी माझ्या स्वार्थासाठी तुम्हाला या वयात एकटं कधीच सोडणार नाही. मी तुमचा आधार बनेन. आई, माझ्या मुलीचं संगोपन मी सन्मानाने, कोणाच्या दयेवर नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्वावर करीन. मी लग्नाआधी ही नोकरी करत होते. अनुभव आहे, योग्यता आहे. थोडा प्रयत्न केला तर चांगली नोकरी नक्कीच मिळेल. रसिकाच्या तोंडून हे शब्द ऐकून सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या म्हणाल्या, काही हरकत नाही बाळा, तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे. जोपर्यंत देव साथ देईल तोपर्यंत आम्ही तुझ्याबरोबर आहोत. हे म्हणत त्यांनी रसिकाला आपल्या गळ्यात घट्ट कवठाळलं. त्या मिठीत पुन्हा एकदा एका तुटलेल्या नात्याने नव्या नात्याचा श्वास घेतला. त्या दिवसानंतर रसिकाचं आयुष्य हळूहळू नव्या मार्गावर यायला लागलं. घरातले सगळे तिला पूर्वीपेक्षा अधिक जपायला लागले. सासूबाईंच्या चेहऱ्यावर हळूहळू शांततेची एक झाक उमटू लागली. कुणाल नसतानाही घरात त्याची आठवण राहिली होती, पण त्या आठवणी आता अश्रू नव्हत्या तर प्रेरणा झाल्या होत्या. रसिकाने आपल्या मुलीच्या छोट्या हातात हात घेतला आणि नव्या जगाशी सामना करण्यासाठी पावलं उचलली. तिनं पुन्हा नोकरी धरली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ असायची, पण आता तो थकवा नव्हता. कारण ती स्वतःसाठी, आपल्या गार्गीसाठी आणि आपल्या सासूबाईंसाठी जगत होती. हळूहळू तिच्या आयुष्यात आत्मविश्वासाचं आणि शांततेचं एक नवं पान उलगडलं. प्रत्येक सकाळी आरशात स्वतःकडे पाहताना तिला कुणालची आठवण यायची, पण आता त्या आठवणीतून वेदना नाही तर एक गोड ऊब यायची. तिच्या मनात एकच विचार सतत घुमत असे, जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही तर प्रत्येक वेदनेच्या पारही स्वतःला उभं करणं. गार्गी हळूहळू मोठी होत गेली. तिच्या गालावरचा तेज, तिच्या डोळ्यातील निरागसता पाहून रसिकाला वाटायचं, कुणाल पुन्हा परत आला आहे तिच्या रूपात. सासूबाई रोज सकाळी तिच्यासाठी चहा तयार ठेवायच्या आणि रसिका बाहेर पडताना त्यांना नम्रपणे म्हणायची, आई, काळजी घ्या, परत येईन. त्या हसत डोळ्यात पाणी आणून म्हणायच्या, देव तुझं भलं करो बाळा. वर्षानुवर्ष सरत गेली. रसिकाने आपल्या कामातून, प्रेमातून आणि जिद्दीमुळे आयुष्याला नव्याने अर्थ दिला. कुणालच्या आठवणींना तिनं पूजेसारखं जपलं आणि त्याच्याच नावाने एक छोटंसं चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केलं, कुणाल स्मृती शिक्षण निधी. त्या निधीतून गरीब मुलांना शिक्षण मिळू लागलं आणि त्या प्रत्येक हास्यामध्ये रसिकाला कुणालचा चेहरा दिसू लागला. एका संध्याकाळी ती गार्गीसोबत अंगणात बसली होती. गार्गी तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, आई, तू नेहमी एवढी मजबूत कशी राहतेस? रसिकाने हसत तिच्या केसावरून हात फिरवला आणि हळूच म्हणाली, कारण जीवनाने मला शिकवले की तुटणं म्हणजे संपणं नाही, कधी कधी तुटणं म्हणजे नव्याने फुलणं असतं. गार्गीने आईला मिठी मारली. त्या मिठीत एक स्त्री, एक आई, एक सून आणि एक योद्धा, सगळं एकवटलं होतं. त्या क्षणी वर आकाशात मंद चांदण्यांचा साज झळकत होता. जणू कुणाल त्या चांदण्यातून हसत म्हणत होता, रसिका, तू जिंकलीस. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला भावूक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील. मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.